सेकंड हँड शेगडी वापरू नका. कुणाला परिस्थितीच्या रेट्यामुळे भांडीकुंडी विकण्याची वेळ आली तर अशा ठिकाणी जाऊन शेगडी खरेदी करू नका. OLX नको. माझा सल्ला आहे की सेकंड हँड शेगडी, सेकंड हँड तिजोरी, सेकंड हँड पलंग आणि सेकंड हँड मुख्य दरवाजा या 4 गोष्टी कधीही वापरू नका. लॉफ्ट किंवा बीमच्या खाली शेगडी येऊ नये. चिमणी बीमसारखा किंवा लॉफ्टसारखा परिणाम देते, म्हणून ती शक्यतो टाळावी असं माझं वैयक्तिक मत आहे. वायू विझण्याचा म्हणजे एअर सर्क्युलेशनचा टोकाचा प्रॉब्लेम असेल तर आणि तरच चिमणी लावा, अन्यथा नकोच. येऊ द्या ना घरभर अन्न शिजवण्याचा झमझमीत वास. तुपाचा वास येऊ दे, बासमती तांदळाचा वास येऊ दे, फोडणीचा येऊ दे, सामी शिजवत असाल तर त्याचाही येऊ दे. या वासामुळं मुलांची आणि मोठ्यांचीही भूक चाळवायला मदत होते. वेगळं अपेटायझर घेण्याची गरज लागत नाही. वडापावच्या गाडीजवळून तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला खाण्याची तीव्र इच्छा होते. का होते? कारण तो तळण्याचा घमघमणारा वास तुम्हाला विचलित करतो, तुमची खाण्याची इच्छा जागृत करतो. तुमच्या घरात असा वास कधीच येत नाही, म्हणून मुलांची भूक चाळवत नाही आणि तुम्ही तक्रारी करता मुलं खात नाहीत म्हणून. मला प्रश्न पडतो की तुम्हाला घरात अन्नाचा वास नकोसा होत असेल तर कसला वास हवाय? टॉयलेटचा, फिनाईलचा, दारूचा की सिगरेटचा? उगीच सावंतिणीकडे चिमणी बसवले म्हणून मी पण बसवते, ही भेडचाल बरी नाही. आपण अनेकदा मेंढरासारखं वागतो. एक निघाला की त्याच्या मागून सर्वांनी निघायचं. कुठे चाललोय, का चाललोय, कशासाठी चाललोय, कसलेच प्रश्न पडू द्यायचे नाहीत.